नमस्कार, मी मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी इथं मटर आणि बटाट्याची भाजी बनवणार आहे। खूप सोपी पद्धत आहे आणि झटपट होणार आहे। तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। तर त्यासाठी मी इथं पहिलं तयारी करून घेतलेला आहे। इथं मटर आहेत, सोलून घेतलेले आहेत। तर साधारण एक अर्धी वाटी एवढंच मी इथं घेतलेलं आहे आणि हे ताजे मटर आहेत। तर त्याचबरोबर इथं बटाटे घेतलेला आहे। तर एकच मोठा बटाटा मी असं मोठे मोठे त्याचे काप करून आणि पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे। तर पाण्यामध्ये ठेवलं की असं काळं होणार नाहीत म्हणून मी याला कट करून पाण्यामध्ये ठेवून दिलेला आहे। आणि त्याच्यानंतर थोडंसं टोमॅटो, त्याचबरोबर थोडंसं इथं मसाले घेतलेले आहेत। थोडंसं अद्रक घालायचं आहे। तर मी इथं लसूण आणि कांदा वापरत नाहीये। तर बिना लसूण आणि कांद्याचा आज आपण हे भाजी बनवणार आहोत। तर त्यासाठी नंतर इथं कणिक आहे तो मळून ठेवलेला आहे चपाती बनवण्यासाठी। तर इथं गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवून दिलेला आहे। तर तेल पहिलं छान असं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं जिरा आणि थोडंसं मोहरी याच्यामध्ये टाकायचं आहे। तर आता फोडणी देईपर्यंत गॅस आहे तो मध्यम किंवा बारीकच ठेवायचा। त्यानंतर ह्याच्यामध्ये अद्रक असं बारीक किसून घेतलेला तो याच्यामध्ये घातलेला आहे। त्याचबरोबर एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे ते सुद्धा याच्यामध्ये घालून 1 मिनिट तरी याला परतवून घ्यायचं आहे। तर थोडा वेळ परतवून झाल्यावर ह्याच्यामध्येच आपल्याला आता मटर आहेत तो घालून घ्यायचा आहे। तर मटर घालून सुद्धा 1 मिनिट परतवून घ्यायचं आणि त्याचबरोबर आपण जे बटाटे कट करून पाण्यामध्ये ठेवलेलं होतं तर ते सगळं पाणी काढून बटाटा सुद्धा याच्यामध्ये कढईमध्ये घातलेला आहे। तर तुम्ही बटाट्याचे फोडी थोडंसं जास्त तुम्ही फोडी करू शकता किंवा छोटे छोटे फोडी तुम्ही करू शकता। तर परत 1 मिनिट परतवून घेतलं। आता त्याच्यानंतर मसाले घालून घ्यायचे आहेत। हळद घातलेला आहे, लाल तिखट घातलेला आहे, थोडंसं काळं तिखट घातलेलं आहे। तुम्ही ह्या सगळ्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। त्यानंतर धने पावडर आणि जिरा पावडर याच्यामध्ये घालून हे छान असं मिक्स करायचं आहे। आणखी याला मसाले वगैरे काही न घालता एवढंच मसाले घालून 1 मिनिट परतवून घ्यायचा आहे। तर गॅस आहे तो मी इथं मध्यम ठेवलेला आहे। तर 1 मिनिट मी इथं परतवून घेतलेला आहे मसाल्याला छान असं बटाटे आणि मटर मध्ये। तर आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात। तर पाणी मी बाजूला गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं होतं। तर पाणी याच्यामध्ये गरमच घालायचं आहे। तर साधारण 1 ग्लास एवढं मी याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे। आता गॅस मोठा ठेवूयात आणि याला उकळी यायची वाट बघूयात। तर गरम आहे पाणी त्यामुळे हे लवकर इथं उकळी आलेली आहे। तर असं साधारण 10 ते 12 मिनिटं आपल्याला टमाटर, बटाटा आणि मटर आहे तो शिजवून घ्यायचा आहे। तर आता गॅस आहे मध्यम किंवा बारीकच ठेवायचं आणि वर ताट झाकायचं आहे। तर ताट झाकून 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपलं इथं भाजी बनवून तयार आहे आणि बटाटा सुद्धा छान असं शिजलेले आहेत मऊपैकी। तर आता मी तुम्हाला त्यातलं एक बटाटा आहे तो काढून दाखवते। तर हे अजून गरम आहे तर मी इथं चमच्यानी आहे तो असं बारीक करून घेते। तर हे बघा लवकर असं मऊ इथं होत आहेत। तर मटर सुद्धा असं छान शिजलेले आहेत। तर तुम्हाला इथं पातळ करायचं असेल तर तुम्ही पातळ सुद्धा करू शकता किंवा घट्ट करायचं असेल तर तुम्ही आणखीन थोडंसं गॅस चालू ठेवून पाणी आटवून घेऊ शकता।
तर मी एवढंच ठेवणार आहे। तर आता मी लगेच गॅस आहे तो बंद करून घेते आणि याच्यावर कसुरी मेथी घालून घ्यायचा आहे। तर कसुरी मेथी आहे तो सगळीकडे छान असं मिक्स करून घेतलेला आहे। कसुरी मेथी घातल्यामुळे आपली ही मटर आणि बटाट्याची भाजी आहे खूप छान लागणार आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं मटर आणि बटाट्याची भाजी घरात नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।